नमस्कार मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे 2 दिवसांपूर्वी दिल्ली दौऱ्यावर गेले होते. यावेळी एकनाथ शिंदे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली असल्याचे पुढे आले आहे. या भेटीवेळी त्यांनी महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका व 5 राज्यात होत असलेल्या निवडणुकांबाबत चर्चा केली असल्याचे समजते. तर दुसरीकडे जिल्हा परिषद निवडणुकीत भाजपाकडून रायगडमध्ये शिवसेनेला दूर सारल्याने नाराज शिंदे दिल्ली दरबारी भाजपची तक्रार करण्यासाठी गेली असल्याची चर्चा रंगली होती. शिंदे यांनी शिवसेनेच्या खासदारांसह पीएम मोदींची भेट घेतली. त्यानंतर मंगळवारी रात्री उशिरा मुंबईत पोहोचले. दुसरीकडे मात्र मुंबईत परतल्यानंतर बुधवारी 5 जिल्ह्यातील झेडपी अध्यक्ष व उपाध्यक्षाची निवड झाली. त्यामध्ये शिवसेनेला परभणी, संभाजीनगर, झेडपीमध्ये महायुतीतून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला, तर सांगलीतही ऐनवेळी माघारीसाठी दबाव टाकण्यात आले असल्याचे पुढे आले आहे. दिल्लीहून परतलेल्या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना भाजपाने मोठा धक्का दिला आहे. परभणी, छत्रपती संभाजीनगर व सांगली झेडपीमध्ये महायुतीमध्ये शिवसेनेला सोबत घेऊन मानाचे पान देण्याचे जाहीर केले होते. मात्र ऐन निवडीवेळी मात्र शिवसेनेला बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे. त्यामुळे परभणी, छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदेत एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे नुकसान झाले आहे. त्यामुळे दिल्लीत भाजप नेते मंडळीची भेट घेऊनही 2 जिल्हा परिषदेत शिवसेनेच्या हाताला काहीच लागले नसल्याचे भेटीविषयी प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. परभणी जिल्हा परिषद निवडणुकातील संख्याबळ पाहिले तर भाजपाने 24 जागांसह आघाडी घेतली होती, तर राष्ट्रवादी काँग्रेसला 15, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष 6, शिवसेना 5, काँग्रेस 3 आणि अपक्ष 1 असे चित्र आहे. या निकालानंतर पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांनी शिवसेनेसोबत युती असल्याचे स्पष्ट करत राष्ट्रवादीला सत्तेबाहेर ठेवण्याचे संकेत दिले होते. भाजप 24 आणि शिवसेना 5 असा आकडा गाठत सत्ता स्थापनेचा मार्ग मोकळा झाला होता. मात्र दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसने राजकीय डाव साधत शिवसेनेला अध्यक्षपदाचे आमिष दाखवले. त्यानुसार राष्ट्रवादी, शिवसेना, ठाकरे गट, काँग्रेस आणि अपक्ष यांची मोट बांधण्याचे प्रयत्न सुरू झाले होते. राजकीय समीकरणे जवळपास जुळून येत असताना 17 मार्चच्या आदल्या दिवशी राष्ट्रवादीच्या वरिष्ठ पातळीवर अचानक हालचाली झाल्या आणि पक्षाने थेट भाजपासोबत हातमिळवणी केली. त्यामुळे शिवसेनेला सत्तेबाहेर राहावे लागले. तर मित्रांनो, आपल्याला काय वाटते? आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा.